सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। सीमाताईंनी आपल्यासोबत त्यांचा आलेला अनुभव शेअर केला आहे। त्यांच्या शब्दामध्ये आपण अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये जे काही घडत असतं ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असतं। आपल्याला वाटतं की माझ्यासोबतच एवढं वाईट का बरं घडत आहे। मी देखील असाच विचार करायची की माझ्याच आयुष्यामध्ये एवढे दुःख का, मी एवढं काय पाप केलं आहे की मला एवढे मोठे दुःख मला सोसावे लागत आहे। स्वामी भक्तांनो, माझ्या घरामध्ये माझे आई वडील, माझे 2 भाऊ आणि मी असं आमचं छोटंसं कुटुंब होतं। आमच्या घरामध्ये देवपूजा वगैरे काही कधी होत नसायची, त्यामुळे आम्हाला काही देवाचं वेड नव्हतं आणि कधी मी देवाचं काही केलंही नसतं। पण आई वडील खूप कष्टाने शिक्षण देत होते। काबाड कष्ट करून माझं शिक्षण त्यांनी कंप्लीट केलं। माझे 2 भाऊ छोटे असल्यामुळे सर्व जबाबदारी ही माझ्यावरतीच होती। माझे वडील एका हॉटेलमध्ये कामाला होते आणि तिथूनच आमचं सर्व काही चालत असायचं। वडिलांनी खूप आशेने मला शिकवलं होतं। माझे इंजिनिअरिंग कंप्लीट झालं। आता आईवडिलांनी खूप आशेने शिकवलं। प्रत्येकाची इच्छा असते की आपण देखील आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी करावं, आपण देखील काहीतरी कमवावं, आपल्या शिक्षणाचा आपण देखील उपयोग करावा, असं प्रत्येकाला वाटत असतं। तसंच मलाही वाटत होतं। माझ्या आईवडिलांचे कष्ट कमी करावे, आपण त्यांना मदत करावी, 2 भावांचे शिक्षण आपण करावे असं मला वाटत होतं। ज्या ज्या गोष्टी मला मिळाल्या नाही त्या माझ्या भावांना मिळावा यासाठी मी खूप प्रयत्न करत होती। माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, पण मला कुठेही जॉब मिळत नव्हता। काय करावं, खूप डिप्रेशनमध्ये मी होते। त्याच वेळेस एका ठिकाणी मी एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि तिथे माझं सिलेक्शन झालं। छान पगार बिगार तिथे मला मिळत होता आणि तिथे माझं हे झालं, मी तिथे जॉईन झाले आणि सर्व काही व्यवस्थित चालू होतं। 6च महिने झाले असतील मी तिथे जॉईन होऊन, आणि त्यानंतर काय झालं, करोनाचा काळ आला। करोनामध्ये लॉकडाऊन पडलं आणि सर्व कंपनीज बंद झाली। मला तेथून काढून टाकण्यात आलं। आता मी काय करावं हा खूप मोठा प्रश्न होता आणि वडील जिथे कामाला होते ते हॉटेल देखील करोनामुळे बंद पडलं होते। आम्ही खूप मोठ्या संकटामध्ये सापडलो होतो। आता कुठेच काही मार्ग सापडत नव्हता। काहीतरी व्यवसाय, काहीतरी करावं असं वाटत होतं, पण त्यासाठी देखील आता पैसे राहिलेले नव्हते। खूप मोठं संकट आमच्यावरती आलं होतं। त्या दरम्यान काय झालं की आमच्या गावामध्ये एक बँक आहे, त्या बँकेमध्ये मला जॉब मिळाला। ते पगार फक्त 5,000 रुपये होता, पण दुसरा पर्यायच नव्हता आणि मग मी तिथे जाऊ लागली। खूप डिप्रेशन होतं, खूप टेन्शन होतं, असं वाटायचं की काय होतं आणि काय झालं। त्यानंतर सर्व काही व्यवस्थित होत होतं। खूप दिवस मी तिथे काम केलं आणि तिथे काम करता करता मला खूप वाईट वाटायचं। मी सुद्धा उदासच असायची की एवढं मोठं शिक्षण केलं, एवढं केलं, आपण काय करत आहोत असं वाटायचं आणि काही होत नाही। माझ्या आता 5,000वरती सर्व देव माझ्याकडे आलेले होते। एक महिनाभर 5,000 रुपये घालायची मला अवघड गोष्ट होती। खूप जुन्या काळचा तो फोटो होता, खूप म्हणजे खूप एक दिवस असं आमच्या तेजस्वी होता ना, त्याच्याकडे होत्या सर्व त्या मला अशा कमी झाल्यासारखं वाटायचं। त्या मला म्हटल्या की तू एवढं नाराज का बरं राहतेस, काय आहे, तुला काही दुःख आहे का, असं त्यावेळेस बोलल्या। तर मी त्यांना सर्व काही परिस्थिती सांगितली। त्यावेळेस त्या म्हटल्या, टेन्शन घेऊ नको, त्यानंतर स्वामी महाराजांची सेवा कर म्हणे। मला देखील त्यांच्याच कृपेने माझ्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होत चाललेले आहे म्हणे। तू त्यांची सेवा कर, तू काय कर म्हणे, फक्त तारक मंत्र रोज बोलत जा, संकल्प कर 21 दिवसाचा आणि तारक मंत्र बोल, त्यानंतर महाराजांची एक माळ जप कर। त्यानंतर मग त्यांनी असं सांगितलं, माझा अजिबात विश्वास नव्हता, पण म्हटलं त्या एवढं सांगता येतं, एकदा करून बघायला काय हरकत आहे। म्हणून मी स्वामींचा तारक मंत्र 11 वेळेस आणि एक माळ जपची सेवा सुरू केली। 21 दिवसाची संकल्पित सेवा केली। तारक मंत्र देखील मला येत नव्हता। मी मोबाईलवरती बघून एका कागदावरती लिहून घेतला, त्यानंतर मी ते बोलू लागले। हळूहळू माझा तो पाठ झाला आणि मी आता रोज तो म्हणत होती। पण स्वामी भक्तांनो, मी स्वामींचा फोटो मोबाईल वगैरे आणला नव्हतं, कारण हळूहळू प्रगती होत असायचं आणि मला असं वाटायचं की नको काही व्हायला। त्यामुळे आईने देखील मला म्हटले की नको आणू, आपल्या घरी जर वेगळंच
काही झालं तर आपल्याला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, आपल्याकडून व्यवस्थित त्याचं होणार नाही. मग मी अक्षरशः तारक मंत्र म्हणायची आणि स्वामींची एक माळ जप करायची. एवढीच माझी सेवा ही चालू होती. मला ही सेवा करून 15 दिवस झाले असते. त्यानंतर मी ज्या अगोदर कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिलेला होता तिथे माझे सिलेक्शन काही झालेले नव्हते आणि 3 महिने तो इंटरव्ह्यू देऊन माझा झालेला होता. त्यानंतर त्या कंपनीतून मला 15व्या दिवशी कॉल आला की तुम्ही आता आमच्या कंपनीमध्ये वॅकन्सी झाल्या आहे, तुम्ही पुन्हा री इंटरव्ह्यू साठी या म्हणून. असं म्हटल्यानंतर तो वार होता गुरुवार. मी त्या कंपनीमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर माझा पुन्हा इंटरव्ह्यू झाला आणि तिथे माझं सिलेक्शन झाले. पगार पण फार नव्हता, पण 15,000 रुपये त्यांनी पगार दिला होता. पण म्हटलं ठीक आहे, तिकडल्यापेक्षा इथं छान त्यावेळेस त्याने मी तिथं म्हटलं ठीक आहे, मी इथे जॉईन करायला तयार आहे. स्वामींची कृपा. त्यावेळेस थोडासा विश्वास स्वामींवरती बसला होता आणि त्या ताईने सांगितलं तू तुझी सेवा कंटिन्यू ठेव म्हणे, बंद करू नको. मग मी 21 दिवसाची ती सेवा कंटिन्यू केली. इकडे कंपनीमध्ये जॉईनिंग केली. त्यानंतर माझी स्वामींची सेवा सुरू होती. जेव्हा आठवण तेव्हा मी स्वामींचं नामस्मरण करायची आणि तारक मंत्राची सेवा मी बंदच केली नाही. 21 दिवस झाले तरी माझी ती सेवा कंटिन्यू चालू असते. 21 दिवसानंतर काय झालं की माझी सेवा चालू होती. कंटिन्यू 6 महिने मी ही सेवा केली असेल. 6 महिन्यानंतर मी पुन्हा एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी गेली होती आणि तिथे गेल्यानंतर तिथे मला IT मध्ये खूप छान जॉब मिळाला. पॅकेजही त्यांनी खूप छान दिलं आणि अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली. खूप छान त्या दिवशी अनुभव आला आणि स्वामींची खरंच अगाध लीला आहे असे कळाले. आणि त्या ताईंना ज्यांनी मला हा मार्ग दाखवला मी त्यांना कॉल केला की ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं आणि खरंच स्वामी आहेत. त्यांनी माझी सर्व इच्छा पूर्ण केली. जसा जॉब मला पाहिजे होता तसा जॉब मिळाला. आता मी माझे सर्व स्वप्न पूर्ण करू शकते. माझ्या भावंडांसाठी काहीतरी करू शकते, आई-वडिलांसाठी काहीतरी करू शकते. माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली. ताई मला स्वामींची प्रॉपर सेवा करायची आहे. आता मी स्वामींना कधीच सोडणार नाही. मला स्वामी सेवेविषयी सर्व काही सांगा असं मी त्यांना सांगितलं. बोलली तर त्या म्हटल्या की त्यासाठी तुला स्वामींची स्वामीचरित्र, गुरुचरित्र आणि नित्य सेवा वगैरे सर्व घेऊन ये म्हणे. तू मठामध्ये जाऊन घेऊन ये. आता इथे मठ कुठे हा मला माहित नव्हता. मग मी मॅपवरती सर्च केलं आणि तिथे मी स्वामींच्या मठामध्ये गेले. तिथे गेल्यानंतर खूप छान आरती झाली. आरती झाल्यानंतर खूप छान वाटलं आणि सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहो या अशा ओव्या आल्या. त्यावेळेस आपोआप माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं की स्वामींची माझ्यावरती खरंच किती कृपा झाली आहे. निशिदिने श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझं शिन देऊ, माझ्यासाठी तू रात्रंदिवस झगडत आहे. असं जेव्हा ऐकलं त्यावेळेस खरंच वाटलं की स्वामी आपल्यासाठी किती करता आहात. मग मी स्वामींचा फोटो वगैरे सर्व काही घेऊन घरी आली आणि आईला सांगितलं आता तुम्हाला नॉनव्हेज खायचं तर तुम्ही खा, पण आजपासून मी नॉनव्हेज खाणार नाही आणि स्वामींची खूप मनापासून सेवा करणार. त्या दिवसापासून स्वामींचं अधिष्ठान आमच्या घरामध्ये आलं आणि स्वामी सेवा सुरू झाली. ज्या दिवसापासून माझ्या घरात स्वामींची ही सेवा सुरू झाली प्रॉपर, त्या दिवसापासून खूप चेंजेस झाले. माझ्या वडिलांनाही छान एका ठिकाणी नोकरी मिळाली. दोघा भावांचंही गव्हर्नमेंटला सिलेक्शन झालं आणि माझं देखील लग्न खूप छान ठिकाणी झालं. माझे मिस्टर ही खूप प्रेमळ खूप आहे. एका मुलीला जसे पाहिजे असतो नवरा तसाच मिस्टर मला स्वामी कृपेने मिळाले आहे. आज आमचं जीवन सर्व काही स्वामी कृपेने सुखरूप झालेलं आहे. सर्व व्यवस्थित झालं आहे. स्वामी भक्तांना वेळ लागतो, फक्त स्वामींवरती विश्वास ठेवला ना तर सर्व काही व्यवस्थित होतं. फक्त योग्य वेळची वाट आपल्याला बघावी लागते. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव या ताईंचा होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.